मित्रांनो, मी अनंत कुंदे, डॉक्टर पंजाबराव देशमुख वन स्टेप अहेड अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. टुडे वी डिस्कस हायस्कूल स्कॉलरशिप एक्झामिनेशन्स क्लास 8 सब्जेक्ट मॅथ्स यूनिट नंबर 1 नंबर 1 chapter number 5 number 9. In this video we will see exercise 5.1. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण एक्सरसाइज 5.1 अभ्यासणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपण जर चॅनलला पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण एक्सरसाइज 5.1 मधले जे एक्झाम्पल आहे त्यातला शॉर्टकट ट्रिक आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या एक्सरसाइजला आपण सुरुवात करूया. फॉर क्वेश्चन नंबर 1 and 2 observe the number line and answer the questions. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नंबर लाईन दिलेली आहे आणि नंबर लाईन मध्ये या ठिकाणी P हा पॉइंट, P पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे 0. या ठिकाणी आपल्याला P पॉइंटचा कोऑर्डिनेट 0 दिसत आहे. आणि आपल्याला क्वेश्चन नंबर 1 विचारलेला आहे which of the following statement is false. आपण नंबर लाईन जर ऑब्झर्व केली तर नंबर लाईन मध्ये 0 आणि 1 इथे युनिट डिस्टन्स आहे. या युनिट डिस्टन्स डिवाइडेड इनटू हाऊ मेनी पार्ट्स. बघा आपण काउंट करू मित्रांनो. या ठिकाणी 1 2 3 आणि 4 म्हणजे युनिट डिस्टन्स डिवाइडेड इनटू 4 पार्ट्स. म्हणजे ईच पार्ट इज, प्रत्येक पार्ट किती होईल 1/4. नंतर हा दिस वन इज 2/4, दिस इज 3/4, दिस वन इज 4/4. 4/4. 1 means 4/4. विद्यार्थी मित्रांनो, युनिट डिस्टन्स इज डिवाइडेड इनटू 4 इक्वल पार्ट्स. युनिट डिस्टन्स आपल्याला 4 इक्वल पार्ट मध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे which of the following statement is false. यामध्ये क्वेश्चन ऑप्शन नंबर 1 आहे सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी सी. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेगमेंट ए बी म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए आणि बी मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आणि सेगमेंट बी आणि सी मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा या ठिकाणी किती पार्ट्स आहेत आपण पहिल्यांदा फाइंड आउट करू. बघा हे झालं दिसून 1 2 3 4 5 म्हणजे ए पासून बी पर्यंत जे डिस्टन्स आहे त्यामध्ये 5 पार्ट्स आहेत. म्हणजे या ठिकाणी हे जे डिस्टन्स आपण जर काउंट केलं ए पासून तर बी पर्यंत हे आहे 5/4. 5/4 म्हणजे 5 कॉन्ग्रुएंट पार्ट आहेत म्हणजे 5/4. आणि बी आणि सी चं डिस्टन्स काउंट करू मित्रांनो. बघा दिस वन इज बी अँड दिस वन इज सी. बघा 1 2 3 4 आणि 5 हे सुद्धा डिस्टन्स किती आहे 5/4. रॅशनल नंबर मिळतो आपल्याला 5/4. म्हणजे काय म्हणते सेगमेंट ए बी चं डिस्टन्स सुद्धा किती आहे, ए बी आहे 5/4. आणि मित्रांनो बीसी दिलेला आहे आपल्याला, बीसी सुद्धा किती आहे 5/4. म्हणजे या ठिकाणी दोन्हीचं डिस्टन्स सेम आहे म्हणजे ए बी कॉन्ग्रुएंट टू बीसी. त्यानंतर बघा सेगमेंट बीसी अँड सेगमेंट सीडी एक कॉन्ग्रुएंट आहे की नाही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा सेगमेंट बीसी चं डिस्टन्स आपण काढलेलं आहे 5/4. आता सीडी चं डिस्टन्स काढू. त्यामधले किती पार्ट्स आहेत ते काउंट करू. 1 2 3 4 5 म्हणजे हे पण डिस्टन्स आहे 5/4. 5/4. तर मित्रांनो म्हणजे या ठिकाणी बीसी सुद्धा आपल्याला काय मिळते 5/4 आणि सीडी सुद्धा काय मिळतो आपल्याला 5/4. म्हणजे बीसी कॉन्ग्रुएंट टू सीडी हे सुद्धा आपल्याला ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर बघा मित्रांनो सेगमेंट एसी अँड सेगमेंट बीडी. एसी बघा ए आणि सी यामध्ये किती पार्ट आहे काउंट करू मित्रांनो. बघा ए पासून सी पर्यंत किती कॉन्ग्रुएंट पार्ट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पार्ट आहेत. म्हणजे 10/4 ए आणि सी चं डिस्टन्स मिळते आपल्याला. ए सी इज इक्वल टू मिळतो 10/4 एवढं डिस्टन्स मिळतो आपल्याला. त्यानंतर मित्रांनो बी आणि डी मधलं डिस्टन्स काउंट करू. बी आणि डी मधलं बघा बी आणि डी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे पण डिस्टन्स आपल्याला बीडी जे मिळते हे डिस्टन्स सुद्धा आपल्याला किती मिळते 10/4. बघा दोन्ही मधलं डिस्टन्स काय सेम आहे
म्हणजे सेगमेंट एसी कॉन्ग्रंट आहे सेगमेंट बीडीसी. बघा हे अतिशय शॉर्टकट ट्रिक आहे. या पद्धतीने जर सहज आपण सोडवलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की यामधलं डिस्टन्स किती आहे. आणि जर डिस्टन्स जर सेम असेल दोन सेगमेंट मधलं तर ते सेगमेंट काय कॉन्ग्रंट असतात. त्यानंतर मित्रांनो बघा सेगमेंट एपी बघा ए आणि पी आणि पी आणि डी हे पण आपण काउंट करून घेऊ. तर बघा एपी पहिल्यांदा बघा ए पासून पी पर्यंत 1 2 3 4 5 6 7 7/4 एपीचं डिस्टन्स मिळालं आपल्याला 7/4 आणि then we find out the distance between the 2 point PD P आणि D यामधलं डिस्टन्स काउंट करू 1 2 3 4 5 6 7 8. बघा मित्रांनो 8 मिळतो म्हणजे PD जे डिस्टन्स मिळतो P आणि D यामधलं डिस्टन्स मिळतो 8/4. म्हणजे या ठिकाणी दोन्ही याचं डिस्टन्स सेम आहे का नाही तर एपी आणि पीडी हे डिस्टन्स डिफरंट आहे. म्हणजे सेगमेंट एपी इज नॉट इक्वल टू राहील सेगमेंट पीडी. म्हणजे दोन्ही याचं डिस्टन्स काय सेम राहणार नाही म्हणजे कॉन्ग्रंट नाही आहे. म्हणजे म्हणता येईल सेगमेंट एपी नॉट कॉन्ग्रंट टू कॉन्ग्रंट आहे का नाही कॉन्ग्रंट राहणार नाही नॉट कॉन्ग्रंट टू सेगमेंट पीडी. हे स्टेटमेंट ट्रू राहील. म्हणजे सेगमेंट नंबर 4 म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे ऑप्शन करेक्ट नाहीये या ठिकाणी म्हणू आपण. तर या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं which statement is false. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 इज फॉल्स आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 इज फॉल्स. क्वेश्चन नंबर 2 बघा मित्रांनो which number correspond to the point A. पॉइंट ए सी कोणता नंबर करस्पॉन्ड करतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे आपल्याला ऑप्शन 1 and 3/4 ऑप्शन 2 -1 and 3/4 ऑप्शन 3 7/5 and ऑप्शन 4 -7/5. या ठिकाणी आपण पहिल्यांदा नंबर लाईन घेऊन येऊ. या ठिकाणी ही दिलेली नंबर लाईन आहे बघा. आपण या ठिकाणी नंबर लाईन पण आणलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी या नंबर लाईन मध्ये बघा आपल्याला ए पॉइंटचे काय पाहिजे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. बघा पी पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे 0. त्यानंतर पी नंतर बघा आणि युनिट डिस्टन्स डिवायडेड इनटू 4 कॉन्ग्रंट पार्ट्स. म्हणजे या ठिकाणी ईच पार्ट इज 1/4. बघा मित्रांनो म्हणजेच दिस वन इज 1/4 दिस 2/4 3/4 4/4 5/4 नंतर 6/4 आणि 7/4. तर मित्रांनो या ठिकाणी 0 पासून जर पॉइंट जर आपण काउंट केले 1 2 3 4 5 6 7 म्हणजे हा 7 नंबरच्या पॉइंटवर आहे. तर या ठिकाणी 7 आणि युनिट जे डिस्टन्स आहे म्हणजे 0 to 1 पर्यंत डिस्टन्स किती पार्ट मध्ये डिवाइड केल्या काउंट करू बघा. 0 पासून 1 2 3 आणि 4 या बाजूला सुद्धा 1 2 3 आणि 4 म्हणजे युनिट डिस्टन्स हे 4 पार्ट मध्ये कॉन्ग्रंट केला आणि ईच पार्ट इज 1/4. हा जो पार्ट आहे प्रत्येक पार्ट हा 1/4 आहे. 1/4 2/4 3/4 4/4 5/4 नंतर 6/4 आणि 7/4 म्हणजे हा जो आहे 7 पार्ट मध्ये किती 7/4 म्हणजे ए पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे 7/4 आणि 0च्या कोणत्या साईडला मित्रांनो ही जी लेफ्ट साइड आहे ही साइड आहे लेफ्ट साइड आणि दिस वन इज इक्वल टू राईट साइड. लेफ्ट साइडला काय असतो निगेटिव्ह नंबर्स असतात. कोणते नंबर्स असतात निगेटिव्ह नंबर्स असतात आणि राईट साइडला कोणते असतात पॉझिटिव्ह नंबर्स असतात. म्हणजे या ठिकाणी याचा आन्सर येईल -7/4 आणि ऑप्शन नंबर बघा मित्रांनो कोणता आहे -7/4. या ठिकाणी आपल्याला दिलेला नाही आहे का नाहीये म्हणजे 7/4 नाही तर मग काय कसं करायचं बघा. या ठिकाणी 1 होल नंबर दिलेला आहे. या ठिकाणी बघा हा होल नंबर आहे आणि होल नंतर म्हणजे काय ते 1 होल नंबर. -7/4 चा अर्थ काय मित्रांनो निगेटिव्ह हा पूर्ण होल आहे 1 आणि 1 च्या नंतर किती पार्ट आहे 1 2 3 म्हणजे 3/4 बघा. -7/4 म्हणजे काय म्हणता येईल -1 and 3/4. तर या पद्धतीने आपल्याला हे आन्सर फाइंड आउट करता येईल. क्वेश्चन जर तुम्हाला असा विचारला जर सर्व रॅशनल नंबर दिले तर या पद्धतीने विचारला जाऊ शकतो आणि किंवा मग आपल्याला मिक्स नंबर दिला म्हणजे होल नंबर आणि त्यानंतर फ्रॅक्शनल नंबर तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येते. तर बघा -1 and 3/4 हे आपला आन्सर आहे. तर हे आन्सर मिळते आपल्याला ऑप्शन नंबर 2
तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन 2 -1 and 3/4. क्वेश्चन नंबर 3 to 5. For question number 3 to 5, here observe the number line and answer the questions. बघा मित्रांनो, या ठिकाणी नंबर लाईन ऑब्झर्व करा आणि आपल्याला जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला त्याचे आन्सर फाइंड आउट करायचे. तर या ठिकाणी नंबर लाईन मध्ये बघा, पॉइंट ए याचा कोऑर्डिनेट आहे 0. त्यानंतर ई या पॉइंटचा कोऑर्डिनेट 1 दिलेला आहे, म्हणजे 0 to 1 याचे डिस्टन्स आहे. ए डिवायडेड इंटू हाऊ मेनी पार्ट्स, काउंट करा बरं मित्रांनो. 0 पासून ई पर्यंत किती पार्ट्स आहेत? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे 4 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. म्हणजे इच पार्ट इज 1/4. म्हणजे 0 to बी ही डिस्टन्स किती आहे? 1/4. म्हणजे प्रत्येक पार्ट हा 1/4 एवढे डिस्टन्स आहे. या ठिकाणी सी मीन्स 2/4. ए पासून सी चे जे डिस्टन्स आहे ते 2/4. A to D डिस्टन्स येईल 3/4 आणि A to E डिस्टन्स किती येईल? 4/4. 4/4 मीन्स 1. म्हणजे इच पार्ट, हा जो इच पार्ट आहे हा कॉन्ग्रुएंट पार्ट आहे. म्हणजे इच पार्ट इज 1/4. म्हणजे इच युनिट किती आहे मित्रांनो या ठिकाणी? इच युनिट इज इक्वल टू 1/4. आणि याच्या मदतीने आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करणार आहे. बघा, लेंथ BD प्लस लेंथ CG मायनस लेंथ FP इज इक्वल टू हाऊ मेनी युनिट्स. मित्रांनो, ऑप्शन पहिल्यांदा बघून घ्यायचे. ऑप्शन मध्ये 9/8 फर्स्ट ऑप्शन आहे, सेकंड आहे 3/8, फोर्थ आहे 3/6 आणि थर्ड नंबरचा 3/6 आणि फोर्थ नंबरचा 3/4. या ठिकाणी सर्व रॅशनल नंबर आहेत, म्हणजे फ्रॅक्शनल नंबर आहेत न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये. म्हणजे आपण हे जे सर्व युनिट घेणार आहोत आपण, हे सुद्धा आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर चला तर मित्रांनो, हे एक्झाम्पल आपण सोडून बघूया. लेंथ बीडी पहिल्यांदा फाइंड आउट करू. बघा, लेंथ बीडी बी या पॉइंट पासून डी या पॉइंट पर्यंतचं अंतर बघा मित्रांनो किती आहे? बी आणि डी किती युनिट आहे? इच युनिटचं डिस्टन्स आहे 1/4. बी पासून डी पर्यंत डिस्टन्स काउंट करू. बी पासून बघा, बी टू सी म्हणजे 1 युनिट, सी टू डी 2 युनिट, म्हणजे 1 युनिट आणि 2 युनिट झाले 2 युनिट. म्हणजे 2 into 1/4 काउंट करा मित्रांनो. 2 into 1/4 मीन्स किती मिळेल आपल्याला? हे डिस्टन्स मिळेल 2 to गेट कॅन्सल्स. या ठिकाणी मिळेल 1/2. हे डिस्टन्स 1/2 मिळेल. नंतर बघा, लेंथ CG डिस्टन्स आपण फाइंड आउट करायचं. सी आणि जी बघा मित्रांनो, या ठिकाणी सी आणि जी हे डिस्टन्स आपण काउंट करू. बघा, सी या ठिकाणी आहे आणि नंतर जी किती युनिट आहे? 1, 1, 2, 3 आणि 4 युनिट आहे. याचं काय म्हणतील? 4 multiplied by 1/4. 4 multiplied by 1/4. या ठिकाणी 4 गेट कॅन्सल्स. या ठिकाणी डिस्टन्स मिळेल 1 युनिट. नंतर बघा मित्रांनो, लेंथ FP, लेंथ F आणि P ही डिस्टन्स आपण फाइंड आउट करू. तर बघा, F आणि P, F आणि नंतर ही P, यामध्ये डिस्टन्स काउंट किती युनिट आहे? बघा, 1, 2, 3 युनिट आहे. म्हणजे काय म्हणते? 3 multiplied by 1/4. 1 युनिट मीन्स डिस्टन्स 1/4. म्हणजे या ठिकाणी 3/4. बघा, आता हे जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे फाइंड आउट करू. आपण व्हॅल्यू काढू याची. लेंथ BD मायनस लेंथ, सॉरी प्लस आहे, प्लस लेंथ C आणि G याची ऍडिशन करायची, मायनस लेंथ FP. तर बघा मित्रांनो, BD हे डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला? 1/2 प्लस CG हे डिस्टन्स किती दिलेलं आहे? 1. या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेलं लेंथ CG 1 युनिट मायनस लेंथ F आणि P किती काढलेला आहे? 3/4. हे डिस्टन्स काढलेलं आपण 3/4. तर हे सोडून घेऊ आपण. पहिल्यांदाचा डिनॉमिनेटर जो आहे तो सेम करू. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी एलसीएम काढायला लागेल. याचा एलसीएम इथे 4. म्हणजे प्रत्येक डिनॉमिनेटर आपण 4 मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे 1/2 ला आपल्याला 4 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. प्लस 1 चा डिनॉमिनेटर 1 आहे, म्हणजे याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. 1/1 मल्टिप्लाइड बाय 4 into 4.
डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला जर आपण सारख्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर याची जी व्हॅल्यू मिळते तो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळते, म्हणजे सारखीच किंमत मिळते -3/4. बघा आपण आता डिनॉमिनेटर सेम करून घेतलेला आहे, इज इक्वल टू, बघा न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करा आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करा. काय मिळेल इथे, इज इक्वल टू म्हणजेच 1 into 2 means 2 upon 2 to the 4 plus 1 into 4 means 4 upon 4 minus 3 upon 4. बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याची आपण काय करू, डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे फक्त न्यूमरेटरची काय करू, ऍडिशन करू. या ठिकाणी मिळेल बघा 2 plus 4 minus 3 upon 4. या ठिकाणी इकडे वरती घेतो, इज इक्वल टू बघा 2 plus 4 6 मधून जर 3 काढले तर राहतील 3 upon 4. हे आपला आन्सर आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3/4 म्हणजे ऑप्शन नंबर किती मिळेल, ऑप्शन नंबर 4 मिळेल. या ठिकाणी मिळू आपला आन्सर मिळेल ऑप्शन नंबर 4 आणि आन्सर आहे आपलं 3/4. क्वेश्चन नंबर 4. What is the distance between the point C and H? मित्रांनो या ठिकाणी पॉइंट सी आणि पॉइंट एच डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी आपण पुन्हा नंबर लाईन घेऊन येऊ. बघा दिस इज आवर गिवन नंबर लाईन्स. या नंबर लाईन मध्ये आपल्याला पॉइंट सी आणि पॉइंट डी चा आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आणि आपण बघितलंय पॉइंट ए चा कोऑर्डिनेट तर दिलेला आहे आपल्याला 0 आणि each unit distance is divided into 4 equal parts. म्हणजे each part is 1/4. 1/4 म्हणजे मित्रांनो बघा इथे डेसिमल पॉइंट मध्ये दिलेला आहे, म्हणून आपण डेसिमल पॉइंट मध्ये फाइंड आउट करू. 1/4 मीन्स या ठिकाणी 1/4 each unit is equal to 1/4. तर बघा ए पासून आपल्या सी पासून एच पर्यंत डिस्टन्स काउंट करू आपण. सी पॉइंट बघा, हियर इज द पॉइंट सी आणि पॉइंट एच, दिस वन इज द पॉइंट एच. त्यामध्ये किती युनिट आहे काउंट करा बरं. 1 2 3 4 5 युनिट आहे. म्हणजेच व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट सी अँड एच. म्हणजेच या ठिकाणी सी डी डिस्टन्स बिटवीन म्हणजे सी आणि एच ही शॉर्टकट 5. तरी किती पार्ट्स आहेत, 5 पार्ट्स आहेत. म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 1/4. 1/4 मीन्स मित्रांनो 1/4 मीन्स 0.25. त्याची किंमत जर काढली 0.25 होती. 0.25 ने मल्टिप्लाय करा म्हणजे या ठिकाणी आपण 5 मल्टिप्लाइड बाय 0.25 माहित आहे 25 5 जा 125 आणि डेसिमल पॉइंट नंतर किती प्लेसेस आहे 1 2 प्लेसेस आहे म्हणजे या ठिकाणी 1.25. आन्सर मिळेल तर 1.25. बघा 1.25 म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे. तरी अतिशय शॉर्टकट अशी ट्रिक आहे. ट्रिकच्या मदतीने आपण या पद्धतीचे एक्झाम्पल लगेच सोडवू शकतो. आपल्याला जर फ्रॅक्शनल नंबर मध्ये असेल तर फ्रॅक्शनल नंबर पद्धतीने सोडवायचं, जर डेसिमल पॉइंट दिले असेल तर डेसिमल पॉइंट सोडवायचं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि आन्सर आहे 1.25. क्वेश्चन नंबर 5 बघा मित्रांनो. व्हॉट इज द सम ऑफ द लेंथ ऑफ द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट सेगमेंट गिवन बिलो. जे सेगमेंट दिलेले आहे सेगमेंट मधला ग्रेटेस्ट सेगमेंट कोणता आहे आणि स्मॉलेस्ट सेगमेंट कोणता आहे पहिल्यांदा फाइंड आउट करून त्यांचे सम आपल्याला काढायचे आहे मित्रांनो. ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट. या ठिकाणी सेगमेंट दिलेला आहे सेगमेंट सी बी, सेगमेंट ई बी, सेगमेंट ई क्यू आणि सेगमेंट क्यू सी. नंबर लाईन दिलेली आहे. नंबर लाईन मध्ये आपण पहिल्यांदा नंबर लाईन घेऊन घेऊ. या नंबर लाईन मध्ये बघा प्रत्येकाचा डिस्टन्स आपण फाइंड आउट करू. तर बघा या ठिकाणी आपण नंबर लाईन घेऊ. तर बघा मित्रांनो नंबर लाईन मध्ये आपल्याला सी आणि बी हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सी दिस वन इज द पॉइंट सी and this is point B. CB बघा या ठिकाणी 1 युनिट आहे म्हणजे सेगमेंट CB डिस्टन्स पाहिजे म्हणजे लेंथ काढू आपण. लेंथ CB ची लेंथ आहे 1 युनिट आहे म्हणजे 1 into 1/4. ईच युनिट किती आहे डिवाइडेड into 4 इक्वल पार्ट्स
म्हणजे ईच युनिट किती येईल, ईच युनिट इज इक्वल टू 1/4 आहे. म्हणजे 1 युनिट आहे म्हणजे 1 into 1/4 मीन्स 1/4. 1/4 म्हणजे मित्रांनो 0.25. 0.25 बघा डेसिमल पॉइंट मध्ये आहे म्हणून आपण डेसिमल पॉइंट मध्ये लिहित आहे. नंतर सेगमेंट ईबी बघा म्हणजे लेंथ ईबी आपण फाइंड आउट करू. ईबी किंवा यालाच म्हणता येईल आपल्याला, याला म्हणून आपण सेगमेंट सीबी चालेल, याला सेगमेंट पण म्हटले चालेल. लेंथच्या जागी सेगमेंट विचारला तर आपण सेगमेंट घेऊ. तर बघा याला म्हणू आपण सेगमेंट, याला सीबी. दिस वन इज सेगमेंट ईबी. ईबी चं डिस्टन्स काउंट करा मित्रांनो. ई पासून बी पर्यंत डिस्टन्स काउंट करा. बघा दिस वन इज पॉइंट ई, दिस वन इज बी. ई आणि बी 1 2 3 म्हणजे 3 पॉइंट आहे ई पासून बी पर्यंतचे. म्हणजे 3 multiplied by 1/4. 3 multiplied by 1/4 means 3 into 1/4 means 0.25. म्हणजे 3 into 0.25 म्हणजे इथे 0.75. म्हणजे 1/4 चा जे डिस्टन्स आहे ते जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला 0.25 मिळते. नंतर मित्रांनो बघा EQ, सेगमेंट EQ. EQ हे डिस्टन्स आपण फाइंड आउट करू. सेगमेंट EQ बघा मित्रांनो, बघा दिस इज द पॉइंट E and this one is the point Q. किती युनिट आहे बघा 1 2 3 4 आणि 5 युनिट आहे. म्हणजे किती मिळेल 5 into 0.25. 0.25 म्हणजे 25 5 जा 125. डेसिमल पॉइंट नंतर किती घर आहे 1 2 म्हणजे तिथे 1.25. नंतर बघा सेगमेंट QG. सेगमेंट QG ही डिस्टन्स आपण फाइंड आउट करू. Q आणि G. सेगमेंट Q आणि G मधले किती युनिट आहे काउंट करा. बघा Q, दिस इज द पॉइंट Q, दिस वन इज पॉइंट G. काउंट करा 1 2 आणि 3 पॉइंट्स आहे म्हणजे 3 युनिट आहे. 3 into 0.25 म्हणजे मिळेल आपल्याला 0.75. आणि क्वेश्चन विचारला व्हॉट इज द सम ऑफ द लेंथ ऑफ द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट सेगमेंट. बघा मित्रांनो यातला ग्रेटेस्ट सेगमेंट कोणता आहे, सर्वात ग्रेटेस्ट आहे 1.25 हा ग्रेटेस्ट आहे. स्मॉलेस्ट आहे 0.25. म्हणजे या ठिकाणी जर आपण याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं तर बघा सेगमेंट 0.25 स्मॉलर आहे, त्यानंतर बिगर आहे 0.75, त्यानंतर सेमच आहे 0.75, त्यानंतर सर्वात बिगेस्ट येते 1.25. बघा 1.25 म्हणजे कोणता सेगमेंट आहे EQ. सेगमेंट EQ आहे आणि सेगमेंट 0.25 आहे सेगमेंट CB. यांचे ऍडिशन्स करायचे म्हणजे या ठिकाणी द सम्स ऑफ द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट सेगमेंट. बघा मित्रांनो ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट सेगमेंटच्या लेंथची ऍडिशन जर केली तर आपल्याला 0.25 प्लस 1.25 बघा ऍडिशन केली तर 1.50 ही आपल्याला मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळेल ऑप्शन नंबर 3 आणि आन्सर आहे 1.50. दिस इज आवर रिक्वायर्ड आन्सर. For question number 6 to 8, observe the number line and answer the questions. बघा मित्रांनो नंबर लाईन ऑब्झर्व करून घ्या. पहिल्यांदा नंबर लाईन मध्ये 0 आणि 0 नंतर युनिट 1 दिलेला आहे. ई पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे E1. ई या पॉइंटचा कोऑर्डिनेट 1 दिलेला आहे. बघा 0 to 1 हे जे युनिट डिस्टन्स आहे डिवाइडेड इनटू हाऊ मेनी पार्ट्स. बघा इथे 0 to D म्हणजे या ठिकाणी एवढं डिस्टन्स 1 आणि दिस वन इज 2 म्हणजे each unit distance is divided into 2 equal parts. म्हणजे each part is प्रत्येक पार्ट किती आहे each part is equal to 1/2. प्रत्येक पार्टचं जे व्हॅल्यू आहे ती किती आहे 1/2 आहे. 1/2 म्हणजे मित्रांनो 1/2 मीन्स इथे 0.5. बघा क्वेश्चन नंबर 6 बघा व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट C अँड H. पॉइंट C आणि पॉइंट H मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
आणि डिस्टन्स हे नेहमी काय असतो पॉझिटिव्ह असते, लक्षात घ्यायचं. म्हणजे किती युनिट आहे एवढं आपल्याला फाइंड आउट करायचं, एकदम सिंपल आणि इझी ट्रिक आहे. तर बघा पॉइंट सी बघा कुठे आहे, बघा दिस वन इज द पॉइंट सी आणि वेअर इज द पॉइंट एच, हिअर इज द पॉइंट एच. यामध्ये किती युनिट आहे हे पहिल्यांदा फाइंड आउट करू. बघा दिस वन इज 1 2 3 4 5, दिस वन इज 6 7 8 9 10 युनिट आहे मित्रांनो. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पॉइंट सी अँड एच, आपण डिस्टन्स बिटवीन द पॉइंट सी आणि एच आहे किती आहे 10 युनिट्स. 10 युनिट्स 10 युनिट मीन्स 10 इंटू ईच युनिटची व्हॅल्यू आहे 0.5. 0.5 बघा मित्रांनो 0.5. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं बघा, यामध्ये डिस्टन्स जेव्हा आपण काउंट करतो ते नेहमी पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह त्यामध्ये नसतो डिस्टन्स. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फक्त युनिट काउंट करायचे आहे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं व्हॅल्यूने. म्हणजे आता या ठिकाणी बघा 0.5 ने मल्टिप्लाय जर केलं तर त्याची व्हॅल्यू इन 5. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1, ऑप्शन 1 आणि व्हॅल्यू आहे 5. क्वेश्चन नंबर 7, which of the following is the correct pair showing the comparison of the numbers. बघा मित्रांनो आपल्याला करेक्ट पेअर फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी पहिली पेअर दिलेली आहे फर्स्ट नंबरची, निगेटिव्ह 3/2 ग्रेटर दॅन निगेटिव्ह 1/2. सेकंड बघा 3/2 लेस दॅन 1/2. थर्ड निगेटिव्ह 3/2 लेस दॅन निगेटिव्ह 1/2. आणि फोर्थ बघा 3/2 ग्रेटर दॅन 5/2. फर्स्ट वी टेक आउट द नंबर लाईन्स. बघा आपल्याला ही नंबर लाईन आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. हिअर इज अवर गिवन नंबर लाईन्स. नंबर लाईन मध्ये बघा मित्रांनो ऍज वी गो ऑन द लेफ्ट टू राईट, जसं आपण लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जातो तसे नंबर काय होतात बिगर होत जातात. या ठिकाणी बघा निगेटिव्ह 3/2 this is the number and निगेटिव्ह 1/2. तर निगेटिव्ह 3/2 निगेटिव्ह 1/2 च्या लेफ्ट साइडला आहे. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह 3/2 लेस दॅन निगेटिव्ह 1/2. निगेटिव्ह 1/2 ग्रेटर आहे. म्हणजे फर्स्ट नंबरची पेअर काही रॉंग पेअर आहे. नंतर सेकंड बघा 3/2 and 1/2. बघा मित्रांनो 3/2 this one is 3/2 this is 1/2. बघा 1/2 च्या राईट साइड कडे काय 3/2 म्हणजे 3/2 हा ग्रेटर आहे कशापेक्षा 1/2 पेक्षा. आणि या ठिकाणी काय विचारलं आपल्याला 3/2 लेस दॅन आहे म्हणजे 1/2. म्हणजे सेकंड नंबरची पेअर सुद्धा काय रॉंग आहे. नंतर थर्ड बघा मित्रांनो निगेटिव्ह 1/2 हा लेस दॅन आहे निगेटिव्ह 1/2. बघा निगेटिव्ह 3/2 लेस दॅन निगेटिव्ह 1/2. म्हणजे ही थर्ड नंबरची पेअर काय राईट पेअर आहे. आणि फोर्थ नंबरचं बघा 3/2 लेस दॅन 5/2. बघा 5/2 हा 3/2 च्या राईट साइड कडे आहे. म्हणजे 3/2 लेस दॅन आहे 5/2. पण या ठिकाणी काय म्हटलंय 3/2 ग्रेटर दॅन 5/2. म्हणजे हे रॉंग आहे. म्हणजे या ठिकाणी करेक्ट पेअर आहे 3 नंबरची. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3, ऑप्शन 3 आणि आन्सर आहे निगेटिव्ह 3/2 लेस दॅन निगेटिव्ह 1/2 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 8, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेंथ ऑफ द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट सेगमेंट गिवन बिलो. सेगमेंट CG, सेगमेंट AP, सेगमेंट DF, सेगमेंट HG. या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे 6. ऑप्शन नंबर 1 आहे 6/2, ऑप्शन 2 आहे 7/2, ऑप्शन 3 2, ऑप्शन 4 आहे 5/2. मित्रांनो पहिल्यांदा आपण नंबर लाईन या ठिकाणी घेऊन येऊ आणि नंबर लाईन वरून आपण याच्या प्रत्येकाचे व्हॅल्यूज काढूया. बघा या ठिकाणी हिअर वी हॅव गिवन द सेगमेंट CG. बघा मित्रांनो सेगमेंट CG हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे, याची लेंथ फाइंड आउट करू. बघा each unit distance here is the 0 आणि here is 1. each
डिस्टन्स युनिक डिस्टन्स म्हणजे युनिक डिस्टन्स डिवाइडेड इंटू टू पार्ट्स 1 and 2 म्हणजे ईच पार्ट इज व्हॅल्यू ऑफ ईच पार्ट किती आहे ईच पार्ट इज इक्वल टू 1/2 1/2 मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन मध्ये पण ऑब्झर्व करायची हा सर्व फ्रॅक्शनल आहे आणि याचा डिनॉमिनेटर किती आहे 2 आहे म्हणजे आपण याची व्हॅल्यू 1/2 घेणार आहे बघा सी आणि जी ही डिस्टन्स आपण फाइंड आउट करू हियर इज द सी अँड दिस वन इज जी किती युनिट आहे फाइंड आउट करा हाऊ मेनी युनिट 1 2 3 4 5 दिस वन इज 6 7 8 9 9 युनिट आहे मित्रांनो जे 9 मल्टिप्लाइड बाय 1/2 म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 9/2 हे डिस्टन्स झालं सीजी नंतर मित्रांनो सेगमेंट एपी डिस्टन्स फाइंड आउट करू आपण सेगमेंट एपी सॉरी पीए आपण डिस्टन्स करू पीए फाइंड आउट करू सेगमेंट पीए डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण पुन्हा किती युनिट आहे हे पहिल्यांदा फाइंड आउट करू बघा मित्रांनो या ठिकाणी वेअर इज द पी दिस वन इज द पॉइंट पी आणि ए पॉइंट दिस वन इज ए पॉइंट किती युनिट आहे पॉइंट ए आणि पी मध्ये 1 2 3 4 आणि 5 युनिट आहे म्हणजे काय 5 मल्टिप्लाइड बाय 1/2 करा काय मिळेल 5/2 डिस्टन्स नंतर मित्रांनो सेगमेंट डीएफ बघा सेगमेंट डीएफ डिस्टन्स फाइंड आउट करू हियर इज द पॉइंट डी अँड एफ म्हणजे 1 and 2 युनिट्स आहे म्हणजे काय म्हणता येईल 2 into 1/2 म्हणजे येईल 2/2 ऍज इट इज 2 upon 2/2 म्हणजे कम्पेअर करायला बरं होईल नंतर सेगमेंट एचबी बघा मित्रांनो किती येतं एच अँड बी बघा मित्रांनो एच हियर इज द पॉइंट एच आणि हियर इज द पॉइंट बी काउंट करू आपण 1 2 3 4 5 6 7 and 8 युनिट आहे 8 into 1/2 म्हणजे काय 8/2 बघा ऑल द नंबर्स आर या ठिकाणी जे डिस्टन्स आहे डिस्टन्स हे पॉझिटिव्ह असते नेहमी सर्व युनिट काय आहेत पॉझिटिव्ह येणार आहे न्यूमरेटर काय आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय करता येईल ग्रेटर द न्यूमरेटर ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो युनिट काय ते सेगमेंट काय ग्रेटर आहे या ठिकाणी सर्वात ग्रेटर युनिट बघा मित्रांनो तर बघा सेगमेंट सीजी 9/2 ग्रेटेस्ट आहे म्हणजे 9 हा ग्रेटर आहे सर्वात पेक्षा म्हणजे स्मॉलेस्ट पण बघू बघा तो असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहू 2/2 लेस दॅन 5/2 5/2 लेस दॅन 8/2 8/2 लेस दॅन 9/2 म्हणजे 9/2 हा ग्रेटेस्ट सेगमेंट आहे आणि स्मॉलेस्ट आहे 2/2 आणि याची काय करायची आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचे द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट the smallest segment is equal किती मिळेल मित्रांनो ग्रेटेस्ट आहे 9/2 आणि स्मॉलेस्ट आहे 2/2 बघा डिनॉमिनेटर सेम आहे जे 2 ऍज इट इज गिव्ह डिनॉमिनेटर मध्ये 9 minus 2 सबट्रॅक्ट करा म्हणजे किती 9 मधून जर 2 सबट्रॅक्ट केले तर राहतील 7/2 7/2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे या ठिकाणी आन्सर मिळेल मित्रांनो आपल्याला ऑप्शन नंबर 2 बघा एकदम सिंपल असं ट्रिक आहे फक्त युनिट फाइंड आउट करायचे युनिट वरून त्याची किंमत फाइंड आउट करायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि सबट्रॅक्शन करायचं असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं तर आपल्याला फाइंड आउट करता येईल की विच इज द ग्रेटेस्ट सेगमेंट विच इज द स्मॉलेस्ट ग्रेटेस्ट सेगमेंटची व्हॅल्यू आहे 9/2 आणि स्मॉलेस्ट आहे 2/2 डिनॉमिनेटर दोन्ही याचं सेम असल्यामुळे काय करायचं न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची जे आन्सर मिळेल आपल्याला 7/2 या ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा